नमस्कार, मी समीक्षा देशमुख. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा संपन्न. यावर्षी नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शेतकरी बाळू अहिरे आणि आशाबाई बाळू अहिरे यांना मानाचे वारकरी म्हणून शासकीय पूजेला बसण्याचा मान. राज्यात सर्वत्र विठुरायाचा जयघोष. कोकणातील विठ्ठल मंदिरांमध्ये उत्साहाचे वातावरण. विशाळगडावर हिंसाचार. गडावरील घरांची आणि मस्जिदची तोडफोड. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातातील मृत वारकऱ्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत तर जखमींवर मोफत उपचार. मुख्यमंत्र्यांची घोषणा. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं मुंबई विमानतळावर दाखल. 19 जुलैपासून शिवभक्तांना घेता येणार दर्शन. विना परवाना गोवंशाची वाहतूक. दापोलीमध्ये ग्रामस्थ संतप्त. अपुऱ्या धूप प्रतिबंधक बांधाऱ्यामुळे श्रीवर्धनची समुद्र किनारपट्टी धोक्यात. आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा संपन्न झाली. यावेळी विठुरायाच्या चरणी लीन होत राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव. राज्यातील बळीराजाचे दुःख कष्ट दूर करून त्याला सुजलाम सुफलाम ठेव. राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे असे मागणे याप्रसंगी विठुरायाच्या चरणी त्यांनी मागितले. तसेच गेली 3 वर्ष ज्या प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली त्यात जोमाने अधिक काम करण्याचे बळ मिळावे असेही मागणे मागितले. खाजगी बसने पंढरपूर येथे निघालेल्या वारकरी भक्तांचा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर 15 जुलै रोजी भीषण अपघात झाला. या अपघातातील मृत व्यक्तींना शासनातर्फे 5 लाख रुपये मदत देण्याचे आणि जखमींवर शासनातर्फे मोफत उपचार करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. तसेच नवी मुंबई कळंबोली येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन जखमींची आस्थेवाईकपणे विचारपूस करत उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचाराबाबत अधिक माहिती जाणून घेतली. दापोली तालुक्यातील वळणे येथून एका बैलाची विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी 2 संशयितांविरोधात दाभोळ सागरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. गोवंशाची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यावर 16 जुलै रोजी रात्री संतप्त नागरिकांनी दाभोळ सागरी पोलीस स्टेशनच्या आवारात जमाव केला. विनापरवाना गोवंशाची वाहतूक करत असल्याची माहिती सर्वप्रथम वळणे गावचे तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष नरेश नारायण मोहिते यांना मिळाल्यावर त्यांनी त्यांच्या सहकार्यांना घेऊन या वाहनाचा पाठलाग सुरू केला. यानंतर गावरई बौद्धवाडी येथे वाहनाची पाहणी केली असता त्यांना त्यात एक बैल आढळून आल्याने मोहितेंनी या संदर्भात दापोली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक यादव यांना ही माहिती दिली. तरी रत्नागिरीतील गोवंश हत्येचे प्रकरण ताजे असताना हा नवा प्रकार घडल्याने स्थानिक संतप्त झाले आहेत. API अमोल गोरे हे तपास करत आहेत. आता तपासाचे काम सुरू आहे आणि पंचायतीचा काम देखील सुरू आहे आता, आणि त्याकडे आमचं अगदी जातीने लक्ष आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला असून अतिक्रमण मुक्त विशाळगड मोहिमेला हिंसक वळण आले आहे. आज विशाळगडावर दगडफेक व जाळपोळ करण्यात आली असून अनेक घरांची व गाड्यांची नासधूस करण्यात आली. या हिंसाचारात स्थानिकांचे मोठे नुकसान झाले असून या प्रकरणात छत्रपती संभाजीराजांसह जवळपास 100हून अधिक लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकार्यांसोबत मस्करी करत असताना एका महिलेचा इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना डोंबिवली कल्याण शीळ रोडवर घडली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नगीना देवी मंजिराम असे या मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून शीळ रोडवरील ग्लोब स्टेट नावाच्या इमारतीमध्ये एका कार्यालयात त्या साफसफाईचे काम करत होत्या. दुपारच्या सुमारास नगीना देवी तिच्या सहकाऱ्यांसोबत इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरील जिन्याजवळ बसली असताना तिच्या सहकार्याचा हात लागल्याने नगीना देवींचा तोल जाऊन 3ऱ्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला.
महाडमधील केक ऑफ द डे या बेकरीच्या भट्टीमध्ये भडकावून एक तरुण कामगार जखमी झाल्याची घटना 17 जुलै रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास घडली असून प्राथमिक उपचाराकरता त्याला महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रमेश यादव असे या जखमी कामगाराचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे, परंतु कामानिमित्त तो रोहिदास नगर महाड येथे राहतो. हा कामगार सुमारे 20% भाजला असून 2 मांड्या, हात आणि त्याचे गुप्तांगही भाजले असल्याचे महाड ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉक्टर डोईफुडे यांनी सांगितले. त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथील जे रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती महाड शहर पोलिसांनी दिली. श्रीवर्धन समुद्रकिनारी बांधण्यात आलेल्या अपूर्ण धूपप्रतिबंधक बंधारा व त्यावर करण्यात आलेले सुशोभीकरण पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षण बनलेले असले तरी बंधारा सुशोभीकरणाच्या अपूर्ण कामामुळे उर्वरित समुद्र किनारपट्टीचा भाग धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे. सध्या पावसाचे दिवस सुरू असून काही वेळेला समुद्राच्या पाण्यात वाढ होऊन त्सुनामी सारख्या मोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळतात. यामुळे किनारी भागातील वाळूचे डोंगर वाहून जात असल्याने समुद्र किनाऱ्याला लागून असलेले खाडीचे पात्र यामुळे अरुंद होत असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. तसेच किनारपट्टी भागातील भात शेती देखील खारवट्टीमुळे नापीक झाली आहे. त्यामुळे लवकर उर्वरित बंधाऱ्या बांधून समुद्रकिनारी होणारी धूप थांबवावी अशी मागणी नागरिक करत आहेत. महाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी चौकातील हुतात्मा स्मारकाची प्रचंड दुरवस्था झाली असून चिखल आणि कचऱ्याचे साम्राज्य या परिसरात निर्माण झाले आहे. तसेच मिनी डोअर रिक्षा चालकांनी हा परिसर रिक्षा स्टँड म्हणून सुरू केला आहे. या सर्व प्रकाराकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने स्मारकाच्या होत असलेल्या उपेक्षेबद्दल महाड शहरात नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. दैनिक सागरचे प्रतिनिधी मनोज खांबे यांनी महाडच्या हुतात्मा स्मारकाच्या झालेल्या दुरावस्थेबाबत महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता त्वरित या हुतात्मा स्मारकाची स्वच्छता करून संबंधित मिनी डोअर चालकांवर कारवाई करणार असे कोळेकर यांनी सांगितले. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.